मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग गाइस, गाइस गाइस गाइस. सो राईट्स, आपला सरळ डायरेक्ट मराठी पद्धतीत घ्यायचा ब्लॉग यो. सुप्रभात मंडळी, यो माझा पहिला मोठा ब्लॉग आहे. ते पण स्कूटीवरती, आपल्या एंट्रोवरती. त्याचं नाव लायगर ठेवलं आहे आम्ही. वर्ष झालं या स्कूटीला. आता चालू जरा कॉलेजला फटाफट फटाफट. नेहरूला कॉलेज आहे, टी.वाय. पाटीलला. तर सध्या जरा लेट झालंय कॉलेजला पोचायला. मित्रांचा पण फोन आलाय, त्यांना खोटं बोललोय. बेलापूर पर्यंत आलोय ते. म्हणून आता गाडी पळवायला लागते. आता गाडी अशी पळवत नाही का ते हायवेला एवढी. हे बघ हे बघ हे बघ. हे असे कालपासून कोण ना कोण मध्येच येतच आहे. हो ना, लायसन येतं गाडी चालवलं काय माहिती. आपण आपलं राईड एन्जॉय करू. तर काय माहित नाही आवाज कसा येतोय. माईक तर लावला आहे, मित्राने दिला. पूर्ण कॅमेरा मित्राचाच आहे. तर आवडला कॅमेरा क्वालिटी आणि माईक स्टेबिलिटी वगैरे सगळा. तर ठीक आहे, घेऊन टाकू आपण. हे पाठच्याने हेल्मेट घातलं नाही. कशाला कशाला ऊत येतं काय समजत नाही. त्याला कोणतरी ठोकला बिकला पाठवून येऊन. गेम झाला तर काय करणार. Meteor 350 वर्सेस तरी आता रेस मोडला नाहीये. म्हणून गाडी 89 ला चालते. जास्तीत जास्त स्ट्रीट मोडला 91 92 पोचते. त्याच्यावरती नाही. बघा कसली ओव्हरबोल होते गाडी. जर रेस मोड टाकली तरच 110. आता ते फक्त इंजिनचं काम करायचं आहे. एक तो रोलर असतो तो आतमध्ये तो टाकायचा आहे, आणि प्लस तो बेल्ट असतो तो. कारण की आवाज होतो जेव्हा सकाळ सकाळी गाडी कोल्ड स्टार्ट करतो आणि पिकअप धरतो ना, रेस येतो, तेव्हा इंजिनच्या इथून खरा खर खर असा आवाज येतोय. सांगितलंय मित्राला, तर बघू. तो बोलतोय टाक शोरूमला. पण शोरूमला गेल्यानंतर काय काय शोरूम असतात तसे की वाटत लावून टाकतात गाडीची. आणखी आहे तेवढे. आत्ताच सर्व्हिसिंग केली मित्राची इथून. हे उडालो. हा नाही वाचलो. बेलापूरला आत्ता आलोय. कधीच कॉल केलता. ईगो पे आ गया उसके ईगो पे. स्कूटी कैसे के आगे जा सकती है मेरे. आत्ताच वाटे सोडला त्याला.
एव्हरेज का देत नाही गाडी. हे काय ते ऍक्टिव्ह रेस मोड टाका बोलतो. चला टाकला. साऊंड चेंज लगेच गाडीचा. तुम्हाला हे असं काय माहित नाही आता साऊंड गाडीचा एवढा, पण जो आला ना सायलेन्सरचा आवाज, हा 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 मक्कन. तू आणली आहे तिथे आहे ना तुझी. थांब जरा, एक काम कर, तुझी गाडी सरकव थोडा, मग तुझ्या बाजूलाच लावतो. डबलला टाकतो ना. खतम. Two hours later. ओके. एक लेक्चर फक्त बसून आता चाललोय. एक लेक्चर म्हणजे एक प्रॅक्टिकल अर्धा बसलाय, सरांना सांगितलं जरा सर्टिफिकेट घ्यायला जायचंय. आता चाललोय अटेंडन्स लावून एक प्रॅक्टिकल आणि एक लेक्चरची दुसऱ्या कॉलेजला सर्टिफिकेट घ्यायला आता खारघरला. काय दिवसभर इकडं घुमत इकडं घुमत येत आहे. हे फॉरेनर्स होते तिथं. चल चल मेरे साथी. $92. आरामात जायचं, आरामात. येताना काय घाई होती लेक्चरला जायची म्हणून पळवली. आता ना आता आरामातच जायचं. तिथंच तर आहे, जास्त करून लांब जायचं. मस्त ॲव्हरेज काढूया गाडी जाणं जाऊ. पेट्रोल जास्तच जातं सध्या. त्या इको मधून मला थम्सअप करतायत भाई साहब. ऊन तर खूपच आहे भाई. वायझर पण चेंज करावं लागेल. वायझर खराब झाला या, एकतर स्क्रॅच झालेत. ट्रक पासून लांब आयला कधी कुठे दाबतील ना समजणार पण नाही. हे बघ फुल लेन सोडून. हे बघ मीच लेन चेंज करतो.
आपला रिक्स नको बस. इथून पण खारघरला जायला 2 रस्ते आहेत. एक ब्रिज खालून डायरेक्ट बेलापूरच्या आतमधून जाणार, ते भारतीय विद्यापीठला कनेक्ट करून जाणार. आणि एक ब्रिज वरून आहे, तो पण एक भारतीय विद्यापीठला होतो. खालून वरूनच जाऊया, खालून सिग्नल भेटेल वापस आपल्याला. सिग्नलला थांबायला करायला व्हायचं मला. काय केलं रस्ता, बारीक 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 दगडी टाकलेत. ब्रेक बिक टाकलं ना डायरेक्ट स्लिप होईल गाडी. नुसतं उडतोय नुसतं उडतोय. एवढे पॅचेस बनवलेत ना, कोण कोण कधी स्पीडमध्ये असला ना उडालाच समजायचा रस्त्यावरून. त्या तर इथून घेतो मी, लेफ्ट घेतो. ब्रेकच कामी देत नाही. RBI कॉलनी. आपटलो आय रस्ता काय खड्डे बनवून ठेवलेत भाई. सांगता पण येत नाही कधी कुठे खड्डे येईल तरी. इथून लागला पुरून पण. वा वा वा, काय रस्ते बनवून ठेवले तुम्ही. काय शेट कुठे कुठे चाललं बाबा. अरे ते चालू रे कॉलेजला. हा सर्टिफिकेट घ्यायला. तू इथून कुठे. हा ना भाई, इथं खारघरला आलो, लगेच एक मित्र भेटला सानिध्य म्हणून. बोलत बसलो भाई, गोवा बिवा कसा गेला. गोव्याला गेलतो आता सध्या तर मध्ये. जाऊया कॉलेजला. इथं टाइम गेला बघ किती, 15-20 मिनिटं आता कोण ना कोण मित्र भेटले काय आपल्याला. बघा पुढचा ब्रेकच लागत नाही. 12:03 फक्त एकदम सेक्शन चालू पाहिजे ना, तर एक तास थांबायला लागेल त्यांचा लंच ब्रेक होईपर्यंत. त्यांचे पण भाई नकरी असणार सर्टिफिकेट घ्यायला लागले तर. येत नाही झालं तेच नाही झालं, लंच ब्रेकच चालू आहे आत्ताच नको येऊ, नंतर जे मग दुसरा लेक्चर पण घालू कॉलेजचा. बा इथून बंद गेट, दुसरीकडे घालू.
विकत बोलतोय. वर्ष झालं कॉलेज सोडून, पण रस्ते काय सुधरवले नाही. शपथ. कॉलेज आता पूर्ण 3:27 झालेत. बरोबर 2 ते 3 तास घालवले फक्त सर्टिफिकेट द्यायला या कॉलेजने. आता का आता जरा 2-3 मित्रांना भेटूया आणि मग घरी फरार. घरी जायचा एक लेक्चर आहे, तो करतो अटेंड आणि नंतर घरी जातो. मी पण थकलोय बेकार आता. गाडी कसली बाप वाटते गाडी बँड. चल 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 चल. काय ना फुल टाइमपास करवलं या लोकांनी. सो ऑल राईट. विषय काय झालाय की आता मम्मीला पण सोडला आणि आता चाललोय घरी. म्हणजे सकाळी निघालेलो गाडी घेऊन, तुम्ही आता रात्री 6:30 झालेत. एक कांड पण झाले, गाडी स्लिप पण झाली, जरा लागले खूप काय. हे बघा, हे इकडचं लिव्हर गार्ड गेलंय, इकडं स्क्रॅचेस आलेत. तर घरी जाऊन दाखवतो तुम्हाला बाकीचं. मजाच चाललोय भाई. आज काय कोणाची पनवती लागली काय माहिती मला. सकाळी पण एक तो ट्रकवाला मध्ये आला अचानक, त्याचा फोटो टाकेल. आता ते स्लिप झाली गाडी, त्याचा फोटोची नाही माझ्याकडे. त्यामध्ये चुकी बरोबर दिसली असती कोणाची काय किती आहे ते. जाऊ दे आता, काय होत आहे भाई. हे असे दाबून जातात ना, म्हणून स्लिप होतात. हे बघा, ह्याने तर इंडिकेटर पण दिलं नाही. काय बोलणार. हात पाय दुखायला लागलेत भाई. आता सकाळपासून आता घरी चाललोय. बाकी काय, आता बघूया काहीतरी खायला घेऊया आणि डायरेक्ट घरी निघूया. खाऊया पिऊया. मग जरा ऑइलिंग बिलिंग करूया. हे बघा इथं लागलंय आणि थोडा थाईजला वाटायला लागल्यासारखा, ते बघू. मुद्दा म्हणून थांबवणार भाई. काय उगाच रॉंग साईडनी घालणार, दुसऱ्यांना पण जायला देणार नाही. जरा खायला घेऊन जाऊ आपण.
आता मस्त मला घेतलंय वडापाव आणि पॅटीस खायला घरी जाणार, फ्रेश होणार आणि खायला बसणार भाई पहिला. गाडीचं काय, गाडी काय ठीक होत राहील, गाडीला लागलं काय आपल्याला पण दुखतंय बाबा, काय बोलणार. हे बघा हे बघा, ते गाडी येत आहेत तरी पण येणारच समोर. ब्लॉग एन्जॉय केला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. आणि काय आणखी काय इम्प्रुव्हमेंट पाहिजे तर सांगा. चलो बाय 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 बाय. कोण बसलं नाही आहे, चला आपली गाडी पार्किंगला लावूया आतमध्ये. अरे यार कधीच पार्किंग भेटत नाही. फिरवा इथून, इथं लावून टाका, बात खतम. चलो बाय.